आता 4 आणि आम्ही आलो इथं रुपेश मिसळमध्ये साईबाबा मंदिरात आणि एवढं छान वाटलं. वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज मी खूप छान वाटते. दीदीने उठवला ठसका सकाळी म्हणजे आता वाजत 10 आणि मी आता जरा आंघोळीला तर मी म्हणलं लॉग चालू करून जावं. आणि आज आम्ही केले स्किन केअर आणि पूर्ण टॅनिंग निघले नाही एवढं घाण. मी तर खूप घाण काळी झालते म्हणजे झालीच आहे, पण थोडंसं जरा बरं वाटतं. आज आम्ही जाणारे फिरायला तर जरा थोडंसं पॅम्परिंग स्किन केअर केले. दीदीने अजून फेस पॅक लावून ठेवलेला आहे. तोपर्यंत भाजी केली ना मी. तर आता मम्मी गेली आहे मंदिरात. पप्पा कालच गेले रात्री मुंबईला पूजेला. त्यांना गाडी आली इथं न्यायला आणि इथूनच गेले. मग पप्पा इथे लेट. मग आमचा गर्ल्सचा आज मस्त हे काय म्हणतात शॉर्ट ट्रिप म्हणू शकतो. पण आम्ही सगळे मंदिरात जाणार आहे सगळे, असं नाही की कुठल्या स्पॉटवर जाणार आहे. कारण की आज गजानन महाराजांचा प्रकट दिन पण आहे, तर तिकडं पण जाणार आहे. पुढं तुम्हाला बघायला भेटेल. आता मी एक सांगितलं लोकेशन, पुढं तुम्हाला हळूहळू बघायलाच भेटेल. आणि आता जरा छान वाटतंय. थोडंसं फेस पॅक लावले तर हो सगळेच येणार आहे तिथं. सगळे जाणार आहे, पाय पडून येणार. परत घरी जायचं आणि मग जायचं. आणि आम्ही करतोय आज सँडविच नाश्त्याला. दीदीने बटाट्याची भाजी केली, उकडीच्या बटाट्याची भाजी. ते मला दाखवते. हा ना, तिखटच झालं आणि कोथिंबीर मम्मीला सांगितलं आणायला. मम्मी गेली आज मंदिरात. मम्मी मंदिरात गेली म्हणली जाऊन येते तुमचा आवरस तोपर्यंत. आणि ती आली की मग नाश्ता करत दीदी. माझी तोपर्यंत आंघोळ पण होते. आता 4-5 मंदिरांचा स्टॉप आहे. हां 4-5 मंदिर आहेत. हो, आमच्या इथे 4-5 मंदिर आहेत. मग ती सगळ्या मंदिरात जाऊन येणार आहे. तोपर्यंत आम्ही घरचा आवर हां. आणि कोथिंबीर आणायला लावली तिला, फुलं आणायला लावली देवाला. आणि चलो आता आवरते पटापटा मग मी बोलते. माई मी पण आधी घेणार आहे. काय ओके आता वाजले 11:30. आता ती सवय लागली यार, त्यामुळे जरा हे होतं प्रॉब्लेम. आणि मस्त केस धुतलेत आज, कारण की आज आहे संडे. आणि दीदीला कॅमेऱ्यातले व्हिडिओ नाही आवडत, ती स्नॅपचॅट मध्ये व्हिडिओ काढते. सांगायची गरज आहे का तुला? जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि आम्ही करतोय आता सँडविच. आम्हाला जायचंय लवकर, तर आता मम्मी तिकडं तिचा आवरतीये आणि इकडे दीदी सँडविच करते. पटकन आम्ही खाऊन आवरून निघणारे. पहिले मी मम्मीला सोडून येईल, कारण की मम्मीला जरा आधी जायचंय, मग आम्ही नंतर जाऊ. आता आम्हाला खूप वेळ लागेल. ट्रिप्स गेला असतो पण वेळ लागेल आम्हाला खूप आवरायला म्हणून. आणि मशीन लावली आज आम्ही. मशीनमध्ये सँडविच करणार आहे, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यात. आणि दीदी आमच्याकडे सॉस आम्ही थोडाच आणला, कारण की खराब बिराब होईल म्हणून आम्ही थोडाच आणला. मला सॉस जास्त लाव तू वरून. आणि आमच्याकडे आली कोथिंबीर. कसं वाटतं तुला कोथिंबीर? आणि हा ना, मी बंद केली आहे. मशीन गरम झाली. दे पटकन. घेऊन जा. हॉलमध्ये मशीन ठेवली आम्ही, कारण की स्विच. ये पटकन. लावून दिले आता हे. मी होईल, मी लक्ष ठेवते. आता मी सगळं झाल्यावर मग तुम्हाला दाखवते. आणि बटाट्याची भाजी मस्त झाली दीदीने केलेली. सगळं झाल्यावर मग दाखव पण. ओके, असं वाटतं असं. ओके गाईज, आमचं आता मस्तपैकी आवरून झालेलं आहे. आणि आम्ही थोडंसं काइंड ऑफ सेम झालेलं आहे. आणि इकडे स्नॅप काढते, स्नॅप टाकते ती. आणि मी कशी दिसते नक्की सांगा. मस्त मी हेअरस्टाईल केली आहे माझी नेहमीची फेवरेट. आणि आज तर डोळ्याला काजळ आणि लायनर पण लावलेलं आहे. आणि येल्लो कलर, हॅपी कलर, येल्लो कलर छान वाटतो. आणि ही अशी स्नॅप काढते बसून. आणि मी खूप छान दिसते. फक्त माझी कर्ली केस तिथली अशी फ्लिक्स ते अशी झालीत, पण इट्स ओके, जाऊन द्या. आम्हाला खूप उशीर झाला. आता वाजलेत 1. आणि स्नॅपचॅटमध्ये मी व्हिडिओ काढते त्यामुळं कळतं आहे टायमिंग. आणि
नेल्स पण कसे दिसत आहेत. आणि माझं सगळं आवडलं. मी घातले खाली व्हाईट पॅन्ट आणि माझं आउटफिट दाखवते. दीदीला सांगते मी आउटफिट दाखवायला, कारण की केवढं मस्त वाटते. वेगळं नवीन काहीतरी मी ट्राय केलं आणि चलो इकडे पार दिसत असेल तुम्हाला. आता किती वाढली बघ. इथं लाईन आहे फुल तिकडून. आणि मंदिर दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. ट्रॅफिक तर बघतातच. काय काहींचं दर्शन झालेलं आहे. सकाळीच लाईन असेल काय ग. अरे उन्हात पण एवढा किती डेंजर आहे ना हे. जाऊया आता. आणि हे मंदिर आहे इथे. लाईन कुठं होती बघितली ना. गर्दी बघा. आज जेवण पण आहे इथं. पिठलं भाकरीचं असतं. आणि आतमधलं दिसतंय का. हे मंदिर आहे इथं आतमध्ये. आणि हे आतमध्ये चालू आहे. हा इकडून पण आहे का. आणि इथून मंदिर आहे. आमचं आवरून झालेलं आहे. अजून आम्ही इथंच आहे. किती वाजले आता. 1:30 वाजले. आणि इथं बघा त्यांचं लायनर वगैरे लावणं चाललंय. बस ना खाली. चिंग तोंड बांधती तसंच नेऊन दे कधी मेकअप करायला. आणि इकडे मामी आवरतीये. सगळी गडबड झाली आमची. आणि ही कामात काम काढले. मामीने हिला काम दिले. उद्या ह्यांना डबे नाही मिळणार. गहू नाही दळायला टाकले तर. मामी आता आवरतीये. मम्मी बसलेली आवरून कधीच. आजी काय करते. आजी कुकर लावते. मम्मीचा ड्रेस बघू मम्मी. आता दाखवते तुला मम्मीचा न्यू ड्रेस. मज्जा येते. मला तर खूप आवडते. मला हे दाखवायचं राहिलं. आणि माझं न्यू काय म्हणतात त्याला वायरलेस कॉर्ड माझ्या पप्पांनी आणलेलं. तर पप्पा इथंच विसरून गेले तर मी घातले. कारण की कसं गाडीवर कस्टमरचे कॉल येतात. दीदी कधी कधी अटेंड नाही करत. मीच करते त्यामुळे मग. आणि माझं आउटफिट. आणि मी लावले लिपस्टिक आता. काजळ लायनर घरीच लावले. आता लिपस्टिक लावली. कसं वाटते सांगा. आम्ही सगळ्यांचं आवरून झालं. तुम्हाला दाखवतो. गडबड गोंधळ झाला आज. तर अजून येते हे दामी दीदी सगळे येतात. मग आम्ही जाणार. बाय. चार्जिंगला लावते तोपर्यंत. माझा लॉक चालू आहे. कोणी भांडणं करू नका. घोर से देखो इस इंसान को. गाईज आम्ही आलो साईबाबा मंदिरात आणि एवढं छान वाटलं. आतमध्ये अलाउड नव्हतं घ्यायला, पण असं वाटत होतं घ्यावं, पण मला कुठं भेटलं इंस्टावर तर मी टाकेल व्हिडिओ.
आणि काय हे असले की मला कम्फर्टेबल वाटतं व्हिडिओ करायला. करायची जबाबदारी काय म्हणणे तुला? आता मी भांडण बोलते आणि तुम्ही दुर्लक्ष कम्फर्टपणा आलाच पाहिजे बहिणीमध्ये. म्हणजे कधी नव्हतं असं कम्फर्टेबल आपण फक्त व्लॉगसाठी हिला माझी मदत होती. तिला म्हणायचे कम्फर्टपणा माहिती पण आहे त्याच्यामुळे. हा माहिती पण सांगते ते कारण की हा आणि तीच प्लेस सुचवती. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट कुठं आलोय लगेच. आपण आलोय प्रति शिर्डीला, शिरगावमध्ये सोमनाथ फाट्यावर हे मंदिर आहे आणि इकडे मागे चित्र पण आहे. इथे 12 ते 3 हा पण आता 3 वाजून गेले त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केले. आम्ही दुसरा प्लॅन करतो बाहेर खायचा आणि असं पण आम्हाला करायचं होतं पण ते आम्हाला उलट ह्याची झाली. रुपेश मिसळ कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. रुपेश मिसळ आणि सगळे आता तोंडाकडे बघतात आमच्या. हे बघा इथं मागं लोक बसले ऐका. रुपेश आम्ही येतोय मिसळ तयार करून ठेवा. गाईज आमचं दर्शन झालं आणि मी मुद्दामून चालू केलं लॉग कारण की ही इथं आहे. कारण की ही आमच्यासोबत नसती कारण की तिचं बिझी रुटीन असतं म्हणून. आणि आज हा ना आई म्हणते हिलाच घ्या जास्त. हिचं बिझी रुटीन असतं म्हणून जरा लॉगमध्ये कमी दिसते ही. पण आज आमच्यासोबत आहे ती. खास आमच्यासाठी वेळ काढलाय तिने आणि आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. वेलकम. Guys. गाईज आता वाजलेत बाहेर काढ आपण निघू. आता वाजले 4 आणि आम्ही आलो इथं रुपेश मिसळमध्ये आणि कांचनने आम्हाला सजेस्ट केलं तर आम्ही सगळेजण आलो आहे इथं. आणि आमची गर्ल्स गँग आता बिझी आहे कारण की सगळ्यांना भूक लागली आहे त्यामुळं सगळे खात आहेत. आता कसं वाटते मामी? चिंग्स आणि हे आता सगळे घेतात. या मिसळ खायला, या मिसळ खायला. मम्मी तुला कसं वाटलं? खूप छान. पप्पा नाही येत तर काय नाही वाटत. काय नाही आठवण येते ना त्यांची. होय बघा. आता कसं आहे सगळे लेडीज आहे त्याच्यामुळे काही नाही वाटत. आणि असं पण कधी कधी छान वाटतं. ते पण फिरतात येतं मुंबईला तिकडं फिरत नाही म्हणजे पण. आणि चलो आता आम्ही खातो कारण की भूक लागली. बाय. स्टंट करून या कधी घसरली ना कसला टेन्शन झालं की घरीच येतोय. हे बघा गाईस कसं स्टंट करतात. तुमचं काय नाव नाही असं कोणी करू नका. बापरे हा ना घसरली ना तर लय डेंजर होणार. एवढं प्रेशर
सगळे आमच्या मम्मीच्या माग. दगड दिसत हो. आणि आम्हाला असं वाटतंय खालची दगड पण दिसत नाही आणि दगड किती डेंजर आहेत खाली. आम्हाला असं वाटतं पूलच हालतोय ना. तसं फील झालं मग अशी गाडी गेली इथून बार. मगाशी पण तसंच वाटलं पूल हा. हलतोय. आणि हलत पण असं खूप जुना पूल आहे ना. मजा आली. आणि संध्याकाळी बघू आता हा लॉक किती झालाय. इस्कॉनच्या तसं मंदिरात तुम्हाला जाणार आहे. दाखवलंच. इस्कॉनच्या मंदिरात जाणार आहे आपण. मागच्या वेळेस पण गेलेलो तर ह्यांना सगळ्यांना पण घेऊन जायचंय. बघू आता कोण कोण येते ह्याच्यातलं. तसं तुम्हाला दिसलंच. मिसळ खाल्ली तर पोट भरले. हा ना. आणि मागून अशा गाड्या आहेत त्याच्यामुळे आमचं चालणाऱ्यांचं खूप अवघड आहे. एका साईडला भाग. हे का अशा गाड्या जातात. आणि त्यात पुलाच्या इथं साईडने तर काहीच नाही. इकडून तरी आहे. त्यामुळे डेंजर आहे इथं. पण मजा आली. आता मागून अजून एक गाडी येते. ओके गाईच कांचन. माझं हँड ग्लोव्ह होतं. गाईच कांचननी बर्फ घेतला आणि काला खट्टा हातात घेतला. भैया नाहीत म्हणून तिने गोळा बर्फ घेतला. बाई काय म्हणे चिन्नी गोवा खायचा लवकर. तो माणूस कुठे गेला काय माहिती. हा ना. या बायका बघा इथे गोवा खायला थांबले आणि गेले भाजी घ्यायला. बायका तीन. आणि ह्या बरोबर ह्या 3 बायका गेल्यात. बरोबर ह्या 3 बायका गेलेल्या भाजी घ्याय. तेच की, त्या तुम्ही करता काय? चला घ्या. ए, सगळे येणार आहेत ना? मिक्स. काला खट्टा. भैया सब्जा डालो एक में. 6 6 6 हाँ. आता वाजलेत 8. महाग दिसत असेल तुम्हाला. मी आत्ता भांडी घासली. सगळं दिवाबत्ती केली पहिले. आणि 7:30 वाजता आलो आम्ही. तर 10 मिनिट दिदी आली आहे माझी बहीण सोडवायला दिदीला. तर अर्धा तास ते गप्पा मारतात आहेत खाली. आणि मी तोपर्यंत येऊन दिवाबत्ती चेंज केलं. आम्हाला परत जायचं इस्कॉन मंदिरात.
तर मम्मी उद्या जाणार आहे तर म्हणलं आपण फिरून घेऊया मम्मीला. तर सगळे रेडी झालेत तर सगळे मग म्हणलं चलो आपण जाऊया. आज थकलेच सगळे पण मम्मीसाठी येतात ते सगळे. माझे पण हात बीत डोकं तर एवढं दुखते कारण की उन्हाचं गेलतो आम्ही आणि अजून धुतलंच नाही तोंड वगैरे. पहिले भांडी घासली, दूध तापवलं कारण की फ्रीज नसल्यामुळं दूध तापवायला लागतं सारखं. आणि चलो आता ते येतील तोपर्यंत मी माझा फ्रेश वगैरे होते. मग परत चेंज करायचं आहे मला. ट्रेडिशनल ड्रेस ठरलं आहे आमचं घालायचं. तर मग भेटते मग. गाईज आम्ही एवढं सुंदर वाटलं ना म्हणजे खूप कसं वाटलं मस्त एकदम छान. तुम्हाला पण थोड्याशा मी क्लिप्स घेतल्यात कारण की असं आम्ही पूर्ण गुंगून झालो होतो. का तुला कसं वाटलं? मस्त बरं झालं आपण आलो ह्या टायमिंगला. एकदम फ्रेश थकवा सगळा गेला आज दिवसभर. प्रसादाचं काय नाही पण देवाचं भजन गायला मिळालं तेवढं खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं? खरंच इतकं छान ना ते लास्टचं भजन डान्स करत हा ना खरंच खूप मस्त वाटत होतं आज. आणि मस्त आम्ही ट्रेडिशनल ड्रेस घालून आलो आज. छान ठरवलं होतं आज सगळ्यांनी. हां हिने पण ट्रेडिशनल घातलंय, हिने पण ट्रेडिशनल घातलंय, मी पण ट्रेडिशनल. मम्मीने फक्त चेंज नाही केला सकाळचा पण ती दमली होती त्यामुळं. पण इट्स ओके, ट्रेडिशनल महत्वाचं. आणि खूप छान आहे. तुम्ही पण या कधी भेट द्यायला इथं. खूप मस्त आहे, अगदी शांत वातावरण आहे अगदी. हां आणि किती वाजता? 6 ते 8 नाही गं पिलू प्रसाद? हो हां 6 ते 8 एकदा तुम्ही नक्की या खायला. एवढा सुंदर ना प्रसाद. मम्मीने मिस केला पण जाऊन दे, पुढच्या वेळेस आलं की भजन गायला मिळालं बाज. नाही पुढच्या, हां. टेस्ट प्रसाद एवढे पण मस्त छान ना आहे. खरंच खूप छान. पुढच्या वेळी येऊ आपण लवकर. आणि चलो आता आम्ही घरी जातो. पप्पांना घेऊन येऊ मेन म्हणजे. हां आता आम्ही घरी जातो मग बोलते. आणि काल आम्ही मंदिरातून आलो तर काहीच नाही शूट केलं. काल पप्पा रात्री 12 वाजता आले. तोपर्यंत मी जागी राहिले होते कारण की ह्या दोघी पण झोपल्या होत्या म्हणून मग मी जागी राहिले. आणि कालचा दिवस एकदम मस्त गेला. फक्त पप्पांना मिस केलं थोडंसं पण इट्स ओके. गाडीवर जागा पण नव्हती तशी. पण गर्ल्समध्ये छान वाटलं. आम्ही ट्रिप मस्त गर्ल्स ट्रिप झाली. आणि मम्मीला कधीपासनं साईबाबांच्या मंदिरात जायचं होतं म्हणजे प्रति शिर्डी. तर खूप छान वाटलं, एवढं सुंदर वाटलं बापरे खूप छान. म्हणजे एवढं असं पॉझिटिव्ह एकदम वाईब. तुम्ही पण भेट द्या. हो तुम्ही पण नक्की, कोण गेलं नसेल तर नक्की जाऊन तिकडं हे द्या. आता लायनर थोडंसं राहिलं, मी काल काढलं पण नाही. आणि चलो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.